कल्याण बायपासवर असलेल्या केजे ऑटो गॅरेजला आग लागल्याची घटना घडली। आगीत गॅरेजमध्ये असलेल्या 3 ते 4 गाड्या जळून खाक झाल्या। अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं। भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील 3 मोबाईल हेल्थ युनिटचं उद्घाटन करण्यात आलं। हे युनिट लँडमार्क केअर सेंटर ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आले। या मोबाईल युनिट्स भिवंडीतील विशेष भागांमध्ये विशेषतः झोपडपट्टी भागात जाऊन एनसीडी म्हणजेच असंसर्गजन्य आजारांची तपासणी करेल। वाढवण बंदर प्रकल्पाचा समुद्रात 7 नॉटिकलवर सर्वेक्षण करताना बोट बुडाली। बोटीवर 6 पैकी 5 कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं। एक कामगार अजूनही बेपत्ता आहे। सुखरूप बाहेर काढण्यात आलेल्या 5 कामगारांवर डहाणूच्या कॉटेज रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मुंबईत 2 दिवस पाणीपुरवठा बंद राहणार आहे। जलवाहिनी दुरुस्तीच्या 14 आणि 15 नोव्हेंबरला पाणीपुरवठा बंद राहणार आहे। नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं पालिकेनं आवाहन केलं। पवईच्या राजग्रँड डोई बिल्डिंगच्या सेप्टिक टँकमध्ये काम करताना एकाचा मृत्यू झाला। टँकमध्ये असलेल्या वायूमुळे त्यांचा जीव गुदमरला। सफाईसाठी 2 कामगार टँकमध्ये उतरले होते। कुर्ला इथे एटीएसनं पुन्हा कारवाई केली आहे। एमके हाइट्स इमारतीत एटीएसनं कारवाई केली। दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर एटीएसच्या कारवाईला वेग आलाय। पुणे मनपाच्या रंगयात्री ॲपला विरोध करण्यात आलाय। नाट्य निर्माते नाट्य व्यवस्थापकांसाठी रंगयात्री ॲपला विरोध केला असून बालगंधर्व रंगमंदिराच्या आवारात घोषणाबाजी करण्यात आली। विक्रोळीमध्ये पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या कारला भीषण आग लागली। आगीत संपूर्ण कार जळून खाक झाली। सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही। आगीचं कारण अस्पष्ट आहे। कुर्ला एलबीएस मार्गावरील सनलाईट हॉटेलला आग लागल्याची घटना घडली। आगीत हॉटेलचं मोठं नुकसान झालंय। आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय। एमडीची खरेदी विक्री करणाऱ्या 3 आरोपींना एनडीपीएसच्या पथकानं अटक केली आहे। 52 ग्राम एमडी, 1 दुचाकी आणि 1 चारचाकी वाहनांचा एकूण 16 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। यामध्ये 3 आरोपींना अटक केली असून एका आरोपीचा शोध सुरू आहे। परदेशी नागरिकांना लोन देण्याच्या निमित्तानं परदेशी नागरिकांना लुटणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केलाय। मुलुंड पोलिसांनी पर्दाफाश केलाय। एका विश्वसनीय सूत्रांच्या माहितीच्या आधारावर मुलुंड पोलिसांनी कॉलनी परिसरात ही धाड मारली। नाशिकहून मुंबईत फिरायला आलेल्या 30 वर्षीय अमर पगारे यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। मरोळनाका मेट्रो स्टेशन खाली सुरू असलेल्या प्रिव्ही लोन प्रोजेक्टवरून 7व्या मजल्यावरून लोखंडी सळई कोसळल्यानं मृत्यू झालाय। एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय। हिंजवडी आयटी पार्कमध्ये एका बैलाची दहशत सुरू आहे। प्रशासनाने याकडे लक्ष देऊन या बैलाला पकडण्यात यावं अशी मागणी नागरिकांनी केली। मुंबईहून वाराणसीला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला बॉम्ब बसल्याची धमकी मिळाल्यानं वाराणसीच्या लाल बहादूर शास्त्री आंतरराष्ट्रीय विमानतळावर हाय अलर्ट दिलाय। विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं। सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले। मुलुंडमधील जुना कपडा बाजार बंद झाल्याविरोधात काँग्रेसचे प्रवक्ते राकेश शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली पालिका टी वॉर्डवर धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी भांडी आणि कपडे घेऊन थेट पालिकेच्या गेटवर आंदोलन करत पालिकेचा जाहीर निषेध करण्यात आला।